तू तुझ्या उपस्थितीमध्ये आम्हा सर्वांना तुझं वचन ऐकण्यासाठी आणलेला आहेस, म्हणून पिता मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पिता, तुझ्या या कार्यासाठी तू आम्हाला या जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडला आहेस, म्हणून पिता मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे, म्हणून पिता मी तुला धन्यवाद देत आहोत. धन्यवाद देत आहे प्रभू येशू ख्रिस्ता, धन्यवाद देत आहे पवित्र आत्म्या. तुम्ही माझ्या संपूर्ण शरीराचा, आवाजाचा, जिभेचा व माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दांचा पवित्र आत्म्या पिता तुम्ही ताबा घेतलेला आहे, म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. धन्यवाद देत आहे पवित्र आत्म्या. इथे कोणाला कशाची गरज आहे पवित्र आत्मा पिता, मला ठाऊक नाही, पण तुम्हाला सर्व काही ठाऊक आहे, कारण की पिता तुम्ही हृदय जाणणारे प्रभू आहात. म्हणून प्रभू मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. धन्यवाद देत आहे अब्बा बाप्पा. तुम्ही तुमच्या परमप्रिय लेकरांना ज्या कशाची इथे कोणाकोणाला गरज आहे तेच तुम्ही तुमच्या स्वर्गीय राज्याचं गुप्त रहस्य तुझ्या लेकरांना प्रकट करून दिलेला आहे, म्हणून प्रभू मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. धन्यवाद देत आहे अब्बा बाप्पा. ही प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नावाने करीत आहे. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. जेवले सर्वजण? जेवले? आवाज नाही येत सर्वांचा बरोबर. सर्व जेवले? मग सर्वजण कसे आहेत? स्वस्त, मस्त, तंदुरुस्त, बस एवढेच. आनंदित अजून? अभिषिक्त अजून? मग तुमच्या बरोबर देव आहे की नाही, की कुठे पळून गेलेला आहे? हालेलुया. तुम्ही इथे या आणि सर्वांची चेहरे बघा की कसे दिसतात. मग मला सांगा की तुला हसते दिसतात चेहरे की असे झालेले दिसतात? हालेलुया. एकमेकांना बघा आणि विचारा की माझा चेहरा कसा दिसतो. मागे बसले पुढचे बरोबर आहेत. हालेलुया. पुढचे तर बरोबर आहेत, पण मागचे असे झालेत. काय माहिती, काहीतरी दुःख आहे. चमत्कार नाही शिकवत ब्रदर म्हणून की काय? हालेलुया. चमत्कार नाही शिकवत म्हणून? चमत्कार तर हाच मोठा चमत्कार आहे. ओझ घेतलंय काहीतरी, ओझ घेतलंय की बोटी कवीला गेल्यात काय माहिती. सर्गे येतील की नाही, खपणार आल्यात की नाही, अर्ध्या रस्त्यामध्ये आहेत खपणार. नक्की आमच्याच घरी येतील. कोणाकडून तरी मी ऐकलं की आमच्या घरी खपणार यायला निघालेले पण दुसऱ्यांच्या घरी पळून गेले. हालेलुया. ते बरोबर तुमच्याच घरी येत होते, पण तुम्ही शब्द काय केला? तुम्हाला माहिती होतं, तुम्हाला सांगायला आलेले खपणार की आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाणार आहोत. हालेलुया. मग जेव्हा आता आई मरियाचं मी उदाहरण देते. जेव्हा गॅब्रियल देवदूत तिच्याकडे संदेश घेऊन आला की नाही. संदेश म्हणजे काय? संदेश म्हणजे काय? देवाचा शब्द. मग तिथून आता गॅब्रियल देवदूताला पाठवलं. तर आपण जसा खपणाऱ्यांना ऍड्रेस पूर्ण या ठिकाणी अशा ब्रदरांनी सांगितलं, गटार आहे, गटारावर झाकण आहे, खाली पिशवी टांगवलेली आहे, या गल्लीतून लेफ्ट मार, राईट मार. सांगतो की नाही? खपणाऱ्यांना ऍड्रेस पाठवतो की नाही नवीन असले तर? मग तसा गॅब्रियल देवदूताला प्रभूने सांगितलेलं की ह्या गल्लीतून त्या गल्लीत जा. मरियेने सांगितलेलं की ह्या गल्लीत या गल्लीला ये. छोटस शहर आहे. व्हॉट्सअप पाठवलेलं. हालेलुया. तुम्ही बोलत नाही तर रागावले की काय माझ्यावर सर्वजण? हालेलुया. मग जेव्हा गॅब्रियल देवदूत आला तर तो निरोप घेऊन, संदेश घेऊन जेव्हा आला
तेव्हा त्याने तो दुसऱ्याकडे गेला, दुसऱ्यांच्या घरी गेला, की बरोबर त्यांच्याच ज्या ठिकाणी परमेश्वर पित्याने पाठवलेलं त्याच ठिकाणी गेले की नाही? हालेलुया, गेले की नाही? मग तुम्ही कसं बोलता की खपणार? म्हणजे आपण कधी कधी, तुम्ही सोडा, आपण पण बोलतो की आपल्या मुखातून कधी कधी निघते की नाही की आमचे खपणार त्यांनी घेतले. मग त्याच्या पुढे आपण काहीतरी विचार केला असेल की नाही? केला असेल की नाही? हालेलुया. मग तुम्ही काय शिकले आज ते मला सांगा. रोमांटिक काय शिकले? मुंडी हलून काय होणार नाही. हालेलुया. काय शिकले? कोण बोलत नाही तर. म्हणजे असं आहे, तुम्ही इथून बोला, आम्ही फक्त ऐकणार, बस झालं, काम झालं, तेवढं तुमचं काम करायचं, एवढंच, की पुढे काहीतरी आहे की नाही? आई मरियाने फक्त शब्द घेतला आणि बस माझं काम झालं, आता मी आता झोपते, माझं पुढचं काम आहे ते बघते. मग तुम्ही काय शिकले? तुम्ही मला शिकवा काय शिकले तर आज. हालेलुया. कोणीतरी इकडे या, अमृताबाई या इथे, आणि यांचे सर्वांचे चेहरे बघा. उठा उठा उठा, सर्वांना वाटते झोपाले की वाटते. उठा 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 उठा, सर्वजण उठा उठा, प्रेमाने सांगते उठा, आयसा उठा. हालेलुया. एकमेकांकडे बघा आणि त्यांना विचारा की माझा चेहरा कसा आहे. हालेलुया. मग मस्त आहे की नाही? मग असेच दात दाखवल्यात तसंच एकमेकांना मिठी मारा आणि प्रभू येशूचं प्रेम द्या, भरभरून द्या, थोडं थोडं नाही, हसून हसून हसून. हालेलुया. हसून बोला, प्रभू येशू तुमच्यावर भरपूर प्रेम करतो. जा बाबा जा. प्रभू येशू तुझ्यावर भरपूर प्रेम करतो. प्रभू येशू तुमच्यावर भरपूर प्रेम करतो. तिथे माणसं बसल्यात, माणसांना बसून प्रेम पाहिजे. हालेलुया. आता कसं वाटते? कसं कसं वाटते? कसं कसं वाटते? आता वाटतात की ताजे तवाने सर्वजण प्रेम अजून वाहत आहे, वाहत आहे, प्रभूचं प्रेम वाहत आहे. बसा बसा. आज आनंदच आनंद आहे, बरोबर की नाही? हालेलुया. मग आता सांगणार की नाही काय शिकले तुम्ही? आयसा काय शिकले? अजून एवढंच ब्रदरांनी शिकवलं? मग वेल परमेश्वर पित्याने दिली आहे की वेलेच्या आधीच मासली पाहिजे? की प्रभू एवढी मी तारीख देते, या तारखेला माझी बोट आली पाहिजे, माशांनी पूर्ण भरून आली पाहिजे, दुसरं वेल बिल मला काय माहिती नाही. हालेलुया. वेल असते की आपण डिसाइड आपण निर्णय घेतो की याच तारखेला म्हणजे प्रभू मला एवढी मासली आली पाहिजे, कोणती पण समस्या असली की या तारखेला माझी ती पूर्ण निघून गेली पाहिजे, पूर्ण झाली पाहिजे. हालेलुया. असं आहे. मग आपलं लक्ष कुठे असते? समस्यावर की देव आपल्या बरोबर आहे त्यावर असते? खरंच देव तुमच्या बरोबर आहे याच्यावर लक्ष असते. उदाहरण. हालेलुया. आता जर बोटी गेलेल्या आहेत तर कालपासून चालू झालेल्या आहेत, जर आता वादळ सुटलं, उदाहरण वादळ सुटलं आणि बोटी रिटर्न आल्या, मग तुमच्या बरोबर देव आहे असं बोलणार की कुठून आलं ये, आताच यायला एवढे सर्गे लागल्यात. हालेलुया. आता इथे बोलतो पण घरी गेल्यावर तुमच्याच बरोबर, आमच्याच बरोबर होते की तुमच्या बरोबर सुद्धा होते की नाही? हालेलुया. मग देव आपल्या
पुढे पहिला तर देव त्यांच्या बरोबर असो, तुझ्या बरोबर असो. मरियेला बोललं की नाही, हे कृपा पावलेले स्त्रिये कल्याण असो, तुझा देव प्रभू तुझ्या. मग आता पहिला तरी जायचा यायचा, बरोबर की नाही, पवित्र आत्मा. मग आता कुठे आहे? आता पण जातो येतो. मग आता कुठे आहे? 2 दिवसाच्या साठी, की काही चूक केली तर तो रागावतो आणि जातो? सदा सर्वदा आहे की नाही? हालेलुया, हालेलुया. मग देवाचा शब्द खोटा ठरू शकतो? मग सत्य आहे आणि जिवंत आहे. आणि मनुष्याचा शब्द खोटा ठरू शकतो? खोटा ठरू शकतो की नाही? जेव्हा आपली परिस्थिती येते तेव्हा कोणी पण आपल्याला काहीतरी एक निर्णय देतो, त्याच्यामध्ये देवाचा शब्द नसतो. तो खोटा असतो की ते सत्य असते? हालेलुया. सर्व सोडून जातात पण प्रभू सोडतो? तुम्ही बोलत होते की प्रभू गरीब श्रीमंतांचाच प्रभू असतो आणि गरिबांना प्रभू पाहत नाही, असं तुम्ही कुठून शिकून येता ते देवाला माहिती. हालेलुया. पहिला बोलायच्या. हालेलुया. मग आपण एका वचनाकडे जाऊया. मग तुम्हाला परिस्थिती येते, मरिया मातेला एक पण परिस्थिती आली नव्हती, बरोबर की नाही? संपूर्ण तिला जेव्हा तिला सांगितलं, गॅब्रियल देवदूताने संदेश दिला, तेव्हा तिला सांगितलं की ह्या गावी तुझ्यासाठी बंगल्यामध्ये संपूर्ण सोय करून ठेवलेली आहे, बरोबर की नाही? हालेलुया. झोपल्यात त्यांनी बोला हालेलुया. रेना मद्रीन जागे आहे. झोपा पण आत्म्यामध्ये जागे राहा. हालेलुया, हालेलुया. 1 शमूएल 17:30. सॅम्युएल वाचा. मग तो त्याच्यापासून निघून दुसऱ्या एकीकडे थांबा वाचा. थांबा वाचायला थांबा. हालेलुया. दावीद आणि गोलियत कोणाकोणाला माहिती आहे? कोणालाच नाही माहिती. हालेलुया. माहिती आहे की नाही? माहिती आहे. हा, मग आता वाचा. दावीद म्हणाला, मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना. हालेलुया. शौलाचा काय झालेला? पॉल झालेला की नाही? शौलाचा पॉल झालेला की नाही? मग जेव्हा दावीद तिथे होता आणि तिथे माणसं सुद्धा होती, शौल सुद्धा तिथे होता की नाही? मग दावीद म्हणाला मी काय केले? त्यांनी म्हणजे नुसता एक शब्द बोलला आणि त्याने तिथे सांगितलं की नाही, दावीद म्हणाला मी काय केले? फक्त त्यांनी एक शब्द बोलला. म्हणजे तो प्रश्न करतो, मी एक शब्द बोलला ना. तिथे लोक होते, त्यांना तो सांगतो पुढे. मग तो त्याच्यापासून निघून दुसऱ्या एकाकडे गेला व तेथेही त्याने तसेच विचारले. तेव्हा लोकांनी
पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. पुढे दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलाला कळवले. हालेलुया. दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलाला कळवले. दाविदाने जे शब्द बोललेले, बरोबर की नाही, ते लोकांनी कोणाला कळवले? शौलाला कळवले. पुढे व त्याने त्याला बोलावणे पाठवले. पुढे शौलाने त्याला दाविदाला बोलावणे पाठवले. हालेलुया. मग दावीद शौलाला म्हणाला त्या बलिष्ठामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल. हालेलुया. मग दावीद शौलाला म्हणाला त्या बलिष्ठामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. तो बलिष्ठी म्हणजे तो गोलियत होता, माहिती आहे की नाही? हालेलुया. मग दावीद शौलाला म्हणाला त्या बलिष्ठामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. कारण की तो लोकांना काय करायचा? तो गोलियत होता, तो मारायचा की नाही? हालेलुया. मारायचा की नाही? आणि त्या बलिष्ठामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये. हालेलुया. मग जेव्हा आपल्यावर म्हणजे काहीतरी परिस्थिती येते, मग आपले मन हे होते की नाही? होते. जेव्हा परिस्थिती येते आणि त्या परिस्थितीमधून आपण निघत नसतो, तर आपले मन हे होते की नाही? हालेलुया. पुढे आपला दात राहू दे. पुढे वाचा. शौल दाविदाला म्हणाला ह्या बलिष्ठाशी लढायला तू समर्थ नाहीस. कारण तू केवळ तरुण आहेस. आणि तो बालपणापासून कसलेला योद्धा आहे. हालेलुया. शौल दाविदाला काय म्हणतो की ह्या बलिष्ठाशी लढायला तू समर्थ नाहीस. हालेलुया. दावीद कसा होता? दावीद ठगणा होता की नाही? हालेलुया. मग आपले ब्रदर कसे आहेत? मग कोणाला कधी वाटलेलं की हे उडूस काय करणार? हालेलुया. बोलतो की नाही की हे उडूशे ब्रदर, आपल्याला ब्रदर कसे लागतात? दिप्पाट असे लागतात आणि एकदम टाईट चालणारे असे मजबूत पाहिजे. मग शौल दाविदाला म्हणाला ह्या बलिष्ठाशी लढायला तू समर्थ नाहीस. काय विचारलं? परत वाचा. शौल दाविदाला म्हणाला या बलिष्ठाशी लढायला तू समर्थ नाहीस. कारण तू केवळ तरुण आहेस. आणि तो बालपणापासून कसलेला योद्धा आहे. हालेलुया. कारण तू केवळ काय आहेस? तरुण. मग तरुण मुलं बघितले आहेत की नाही तुम्ही? हालेलुया. तो तर तरुण होता आणि तो बलिष्ठी बालपणापासून कसलेला योद्धा होता. कसा योद्धा होता? कसलेला म्हणजे मजबूत. त्यांनी सर्व काही कसं लढायचं, कसं काय करायचं, तर ते सर्व तो शिकलेला होता. हालेलुया. हालेलुया. पुढे वाचा. दावीद
शौलास म्हणाला, शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरे शेरडे मेंढरे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कल्पातील एक कोकरू घेऊन गेले. हालेलुया. दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची. दावीद काय करायचा? हालेलुया. आणि तो मोठ्या घरातील होता एकदम, म्हणजे शेरडे मेंढरे चालायचा. आणि जेव्हा परमेश्वर पिता कोणाचा तरी वापर करतो तर एकदम म्हणजे त्याला योद्धा लागतो, की म्हणजे असं जे आपण नाकारलेले आहोत, धिक्कारलेले आहोत. आणि परमेश्वर कृपा कोणाला देतो? जे कमजोर आहेत त्यांना देतो की नाही? मग दावीद तर ठिंगणा होता, छोटा होता. जसे आपले सुद्धा ब्रदर कसे आहेत? काय वाटते आपल्याला की ते काही हे काय करणार आहेत? बोलतो की नाही? जर समज आता वचनाच्या अगोदरची तुम्हाला मी गोष्ट सांगत आहे. जर पहिला जर व्यक्ती एक येतो आणि तो काय बोलतो की एवढीशे ब्रदर कोणी बोललेलं आहे की नाही? की मीच बोललेली. हालेलुया. मी माझं सांगते, मी काय बोललेली? की गणेश ब्रदर हे नाव बरं मराठीमधून वाटते, म्हणजे दुसऱ्या जातीमधून वाटते की हे नाव असं. तर आणि हे काय करणार आहेत बरं? आणि म्हणजे पहिलाच असं वाटायचं की आपल्याला प्रार्थनेला म्हणजे इथे तिथे नाही जायचं, तर जिथे आपण रिट्रीटला जातो तिथेच जायचं. हालेलुया. तर मी बोललेली की हे असे ब्रदर आहेत, असे कोण ब्रदर असतात? म्हणजे वचनाच्या आधीची मी हे सांगते हा गोष्ट, नाही तर तुम्ही बोलाल की आता पण तसेच बोलता. हालेलुया. मीच बोललेली की तुम्ही सुद्धा बोललेले की हे असे कसे ब्रदर? हालेलुया. हालेलुया. कोणतरी बोललेलं? तुम्ही बोललेले, कारण की एवढे मोठे येऊन गेले. आणि इथे पण तेच झालं. दावीद जेव्हा गेला आणि तो काय करायचा? शेरडे मेंढरे चारायचा की नाही? हालेलुया. आणि जेव्हा तिथे गेला तर तिथे तर लोक बोलत असतील, हा तर एवढूसा काय करणार आहे, कारण की याच्याकडे योद्धे पण. हालेलुया. झोपल्यात त्याने? बोला हालेलुया. कोण नाही झोपले? हालेलुया. तर त्याच्याकडे तर तो योद्धा होता, बालपणापासून कसलेला होता. तर तिथे काय झालं की तो शेरडे मेंढरे चालत होता दावीद, बरोबर की नाही? आणि वचन वाचा. दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कल्पातील एक कोकरू घेऊन गेले. हालेलुया. तो दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखत असता. तो त्याची बापाची काय बघायचा? शेरडे मेंढरे चारायचा की नाही? तो अख्खा दिवस कुठे असायचा? डोंगरात असायचा की नाही? त्यांच्याच बरोबर असायचा की नाही? तो ती शेरडे मेंढरे एकदा राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कल्पातील एक कोकरू घेऊन गेले. हालेलुया. अस्वल आणि एक सिंह त्या कल्पातील कोकरू घेऊन गेले. हालेलुया. पुढे वाचा. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले. हालेलुया. बस. हालेलुया. आता उदाहरण, जेव्हा त्याच्याकडे परिस्थिती तिथे दिसत होती की नाही? हालेलुया.
त्याला परिस्थिती दिसत होती की नाही? मग आपल्याला सुद्धा परिस्थिती येते की नाही? कोणती तरी येते की नाही? मग कोणाकोणाला कर्जाची असते, कोणाला काही काही पण असते. मग आपण वचन घेतो आणि त्याच्या पाठी लागतो त्याच्या. कोणाच्या? त्याच्या. तो आहे तो शिंगावला येतो तो. काहीतरी परिस्थिती असते आपली, कोणाकोणाचं कर्ज असते, कोणा आजार काहीतरी असतो, तर आपण त्याच्या पाठी लागतो वचन घेऊन त्याच्या पाठी लागतो का? की वचन कोणाकोणाला भीती असते, भीती वाटते की नाही? कशाची कोणाकोणाला भीती वाटते, तर आपण ते वचन घेऊन पाठी लागतो की आपलं त्या टायमाला तोंड बंद असते? हालेलुया. जेव्हा तुमची कोणती पण परिस्थिती होती, पहिला परिस्थिती होती की नाही वचनामध्ये येण्याआधी, मग तुमची ती वचन बोलून परिस्थिती पळून गेली की तुमच्या जवळच आहे? अजून पळून गेली की नाही? हालेलुया. मग आपल्याला जेव्हा वचन देतात ब्रदर, तर आपण ते घेतो आणि काय करतो? कोणी जाऊन ते मस्त घडी करून ते ठेवतात की नाही? म्हणजे कोण असतात तर ते शब्द तो ठेवतात, आणि जेव्हा परत काहीतरी म्हणजे झालं तर येतात आणि म्हणजे बोलतात की असं असं परत झालं. आणि जेव्हा विचारलं की वचनाची प्रत दिलेली ते कुठे आहे घरी, आणि ते शोधता टाइम जाते की नाही? आणि जेव्हा आपल्याला शब्द देतो ब्रदर इथून म्हणजे, तर ते ब्रदर देतात की त्यांच्याद्वारे स्वतः प्रभू येशू देतो? मग आपण तो शब्द जेव्हा घेतो तर आपल्याला त्याच्या पाठी लागायचं आहे की नाही? पाठी म्हणजे धावायचं नाही, म्हणजे तो बोलायचा आहे की नाही? हालेलुया. वाचा. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले. हालेलुया. तेव्हा काय झालं? तो सिंह व अस्वल होता, त्याच्या पाठीस लागला आणि त्याने काय केलं? दाविदाने मारलं. पुढे वाचा. आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले. माझ्यावर त्याने झडप घातली. तेव्हा मी त्याची आयाल धरून त्याला हाणून ठार केले. मग कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवलं की नाही? मग आपण सुद्धा जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आपण मध्ये अटकतो की नाही? अटकतो की बाहेर असतो? हलू काही ना काही तो पिंजरा करून आपण त्याच्यामध्ये फसतो की नाही? हालेलुया. मग तिथे त्यांनी त्याला सोडवलं की तो बघत राहिला असा? मग त्यांनी त्याला सोडवलं, पण तिथे काहीतरी सोडवायच्या आधी त्याला माहित असेल की नाही की माझ्या बरोबर देव पिता आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता असेल, शक्ती असेल त्याच्याकडे, त्याची नाही. कारण की जेव्हा आपल्याला काहीतरी परिस्थिती येते तेव्हा आपण एकदम म्हणजे होऊन जातो, एकदम म्हणजे आपल्याला भीती वाटते, काही सुचत नाही. पण जेव्हा आपण वचन घेतो तेव्हा वचनाने आपल्याला काय म्हणजे एक धैर्य येते की हा आपल्या बरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. आहे की नाही? तर कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले, माझ्यावर त्याने झडप घातली. तेव्हा मी त्याची आयाल धरून त्याला हाणून ठार केले. मग त्याने त्याच्या जबड्यातून त्याचं जे कोकरा होता त्याला सोडवलं की नाही? हालेलुया. पुढे वाचा. आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असून ती पलिष्टी त्या दोहोपैकी एकासारखा ठरेल.
कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे. हालेलुया. आणि जेव्हा म्हणजे त्याला बोललं की तू तर छोटा आहेस, शौलाने बोललं की नाही तू तर छोटा आहेस, मग जेव्हा शौल बोलला की तू छोटा आहेस तेव्हा तो काय आठवण करून देत होता त्याला? त्याचं म्हणजे जे झालेलं, म्हणजे तू छोटा आहेस, तू काय करू शकत नाही, पण त्याला सर्व काही माहित होतं की नाही त्याने पहिला काय केलेलं. हालेलुया. हालेलुया. मग माहिती होतं की नाही, आणि तो स्वतःच्या बुद्धीवर ते करत होता, स्वतःच्या शक्तीवर अवलंबून होता. मग कोणाच्या शक्तीवर अवलंबून होता? परमेश्वराच्या की नाही? हालेलुया. परत वाचा. आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असून ती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल. कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे. मग इथे दावीद काय सांगत आहे की तो एक सिंह आणि अस्वल त्या दोघांपैकी म्हणजे पलिष्टीला त्या सांगत आहे की त्याने जो अस्वल आणि सिंहाला त्याने जे ठार मारलेलं त्या दोघांपैकी हा पलिष्टी एकासारखा ठरेल. बरोबर. कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे. हालेलुया. पुढे वाचा. दावीद आणखी म्हणाला ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातून सोडवील. तेव्हा शौल दाविदाला म्हणाला जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो. हालेलुया. दावीद आणखी म्हणाला ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवलेलं की नाही पहिला, तोच मला या पलिष्ट्याच्या हातून सोडविल. परमेश्वराने पहिला त्याला त्या अस्वलाच्या आणि सिंहाच्या पंजातून सोडवलेलं, तोच त्या पलिष्ट्याच्या जो पलिष्टी होता त्याच्या हातातून सुद्धा सोडवायला समर्थ आहे की नाही परमेश्वर पिता. तेव्हा शौल दाविदाला म्हणाला जा परमेश्वर तुझ्या. मग जेव्हा आता दाविदाच्या बरोबर सुद्धा परमेश्वर होता आणि मरियाच्या बरोबर होता की नाही होता, की शब्द देऊन परमेश्वरने सांगितलं जा मी तुला शब्द देते आणि मी जातो असं सांगितलं. काय सांगितलं गॅब्रिएल देवदूताने की परमेश्वर तुझ्या बरोबर. मग जेव्हा दाविदाच्या सुद्धा बरोबर परमेश्वर होत म्हणजे असं बोललं, पण आपल्यामध्ये आता तो आपल्यामध्ये आहे की नाही. मग तो नाही घाबरला तर आपण घाबरायचं आहे आपल्याला. हालेलुया. परिस्थितीला आपल्याला घाबरायचं आहे. मग त्याने काय केलं, जे त्याच्याबरोबर जे भूतकाळामध्ये झालेलं म्हणजे हे जे त्याला माहिती होतं की मीने हे म्हणजे माझ्या हातून त्या सिंहाच्या आणि अस्वलाच्या पंजातून मी त्यांना माझ्या कोकराला सोडवलेलं. हालेलुया. तर आता हा पलिष्टी काय पलिष्टी तर कारण की त्याच्या बरोबर स्वतः जिवंत कोण होता, परमेश्वर होता की नाही. कारण की तिथे शौल दाविदाला म्हणाला जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो. मग तिथे होते परमेश्वर त्याच्या बरोबर की नाही. कारण की तिथे सुद्धा जर अस्वलाच्या आणि सिंहाच्या जर जबड्यातून कोकराला सोडवल्याची म्हणजे सोडवलं नसतं तिथे म्हणजे
धन्यवाद येशू. जेव्हा सोडवलं तेव्हा परमेश्वर होते की नाही तिथे? जर नसता तर झडप घातली असती की नाही त्यांनी दोघांनी दाविदावर? घातली असती की नाही? मग तिथे सुद्धा होते की नाही परमेश्वर? मग आपल्या सोबत असतात की नाही? की जेव्हा आपल्या बरोबर कोणतं तरी एक परिस्थिती होते, नाहीतर काहीतरी होतात. उदाहरण, कोणाला कोणता तरी आजार झाला, तेव्हा लगेच काय सांगतो आपण की ह्या माणसाला, एका व्यक्तीला आजार झालेला आणि यामध्ये तो काय झालेला? ऑफ झालेला. तर ते जे काही पहिला झालेलं कोणाच्या बरोबर ते आपण त्या व्यक्तीला सांगतो की नाही? मग ते आपल्याला सांगायचं आहे. मग आता सुद्धा आपल्या बरोबर सुद्धा काही ना काही झालेलं आहे. आणि आपण जेव्हा या वचनामध्ये आलो आणि जेव्हा पहिली आपली परिस्थिती होती, तुमची, माझी सुद्धा होती, माझी तर भरपूर परिस्थिती होती. कारण की माझी परिस्थिती अशी होती की म्हणजे मला ताप तर कायमचा ताप यायचा. मला असं नाही की महिन्यातून म्हणजे एकदा की दोनदा ना, चालूच, डोकं पण दुखायचं. आणि जेव्हा या म्हणजे वचनामध्ये आली आणि जेव्हा मी वचन बोलायला लागली आणि जेव्हा वचन ऐकण्यासाठी यायला लागली, तर ते सर्व गेलं. आणि जेव्हा परत ते म्हणजे मला परत एकदा ताप आला, तर मला मग मागे काय झालंय ते आठवण करायचंय की त्या टायमाला तर मला तापच येत होता, हेच होतं, तेच होत होतं की तो विचार ते आठवण करायचं आहे आपल्याला की त्या टायमाला परमेश्वर माझ्या बरोबर होता. कारण की वचन आहे आपल्याकडे, म्हणजे परमेश्वर स्वतः आपल्या बरोबर आहे. मग तेव्हा त्याने मला कोणत्या तरी परिस्थितीमध्ये सहाय्य केलेलं. कोणी दुःखात असतात, भीतीमध्ये असतात की नाही? कोणाकोणाची परिस्थिती असते. मग जेव्हा त्या पहिला तर परमेश्वराने त्याच्यामधून आपल्याला सोडवलेला आहे. तर पहिला समर्थ होता परमेश्वर, तर त्या टायमाला समर्थ नसणार की म्हणजे जिद, म्हणजे आपली जिद आपल्याला हे करायची आहे की नाही, आता होणार नाही, परत असंच झालं, म्हणजे हट्ट ना, जिद म्हणजे सोडायची आहे की नाही, आता संपलं, आता काय नाही होणार. दावीद तसाच बोलला की नाही, आता संपला, आता काय कालत की हा पलिष्ठी केवढा मोठा होता की नाही, आणि तो तर एवढूसा ठेंगणा होता की नाही. तर त्याने तसं बोललं की कारण की शौल त्याला भूतकाळ त्याचा आठवण करून देत होता की तू छोटा आहेस, असं आहे, तसं आहे, आणि तू काय त्या पलिष्ठाला मारणार. हालेलुया. मग सैतान सुद्धा येतो की नाही? येतो की नाही? येतो की येत नाही? येतो की नाही की तू काय करणार, कारण की त्या व्यक्तीचं असं झालेलं, तसं झालेलं, जेव्हा त्या आजारामध्ये तो व्यक्ती होता तर त्याचं असं झालेलं. तर त्या टायमाला आपण त्याला बोलतो की नाही, माझ्या बरोबर त्या टायमाला परमेश्वर होता तर या टायमाला नाही असणार. बोलतो आपण. हालेलुया. बोलतो की त्या टायमाला मला परमेश्वराने त्या परिस्थितीमधून सोडवलेलं, तर या टायमाला सोडू नाही शकत. हालेलुया. जेव्हा आता उदाहरण तुमच्या खपणार सुद्धा कोणाकोणाचे येत नाही, तर वचनामध्ये आलो आणि जेव्हा आपण वचन बोलतो तर येतात ते, आणि दुसऱ्या टायमाला काय होतं की ते येत नाही. तर जेव्हा पहिल्यांदा ते आपण वचन बोलताना आलेले आणि परमेश्वर आपल्या बरोबर होता, कारण की आपल्या बरोबर आहे म्हणजे आपल्यामध्ये आहे स्वतः, तर त्या टायमाला आपली परिस्थिती परमेश्वराने सर्व त्या परिस्थितीमधून आपल्याला बाहेर काढलेलं, तर दुसऱ्यांदा काढू शकणार नाही. कारण की त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की नाही, की सैतान आला आणि आपल्याला थोडा कोणता विचार दिला तर आपण त्याच्यावरच, कोणाकोणाला अशी म्हणजे आवड असते की मस्त एकदम असं एक टक लावून बघायचं आणि तोच विचार करायचा. कोणाकोणाला शेंबूड काढायची आवड असते, कोणाकोणाला रडायची. दावीद तिथे रडत होता की नाही नाही ना, मी रडते, माझ्याने नाही ते होणार, मी नाही त्याला मारू शकणार. पण आपल्याला जेव्हा परिस्थिती येते, माझं सुद्धा, मी पण शिकत आहे, आणि तुम्ही तुमच्याकडे काय असेल तर मला सुद्धा ते म्हणजे सांगा. मी चुकली तर तुम्ही मला म्हणजे सांगा. हा, हालेलुया. तर माझं सुद्धा की जेव्हा परिस्थिती येते, कारण की विश्वास हा रागावत नाही, अडखळत नाही, बरोबर की नाही.
तर जेव्हा सैतान येतो तर आपल्याला ती पहिल्याची परिस्थिती आठवण करून देतो, मग आपल्याला त्या परिस्थिती आठवण करून लगेच तो देतो. पण आपल्यावर आहे की ती परिस्थिती आपल्याला घ्यायची आहे की जेव्हा परमेश्वराने पहिला जेव्हा आपल्या बरोबर, कारण की जेव्हा वचनामध्ये येतो तर आपलं ते चांगलं होतच, कारण की म्हणजे आपण थकलेलो असतो खूप, आणि जेव्हा आपल्याला फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदाच वचन भेटते तेव्हा जर घेतो त्या परिस्थितीमधून बाहेर निघतो, तर दुसऱ्या टायमाला जर परिस्थिती आली, कारण की येशूवर सुद्धा एकच परीक्षा आली नव्हती, बरोबर की नाही, त्याला सुद्धा परीक्षेमधून जावं लागलं की नाही, तर त्याने बोललं की नाही आता मी दुसरी परीक्षा म्हणजे माझ्याकडून होणार नाही. आपल्याला सुद्धा, कारण की आपल्याला सुद्धा समस्या येणार, कारण की ती परिस्थिती आपल्याला खाली पडायला येत नाही. तर दाविदाला ती परिस्थिती खाली पडायला आलेली, मग काय करायला आलेली, उंच करायला आलेली की नाही. हालेलुया. मग आपल्याला सुद्धा आता ज्या परिस्थितीमध्ये आपण होतो आणि जी परिस्थिती आपल्यावर येते त्यामध्ये आपल्याला लगेच रडायचं नाही आहे आणि जिद आपल्याला सोडायची नाही आहे. नाही, प्रभू परत घ्यायची वचनाची ढाल आणि परत बोलायला चालू करायचं वचन, तर कारण की आपल्या बरोबर प्रभू तर आहेच. हालेलुया. पुढे वाचा. शौलाने आपला पेहराव दाविदाला लेववला. त्याच्या मस्तकी पितली टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले. हालेलुया. शौलाचा जो त्याच्या अंगावर ते होतं त्याचं चिलखत आणि त्याची तलवार 2 किलोची असते ना. हालेलुया. 14-15 अशी असते की नाही. हालेलुया. तर काय, शौलाने आपला पेहराव दाविदाला लेववला, त्याच्याकडे दिला. ते सर्व चिलखत सर्व म्हणजे ते होतं ते की हे तू योद्धा जेव्हा जातो ना, आता तो पण योद्धाच होता की नाही, पलिष्टी, तर तो सुद्धा दाविदाला काय सांगतो, शौल की हा घे आणि हा चिलखत तुझ्या सर्व म्हणजे ते कपडे होते, तलवार बिलवार आणि त्याचा जगा, तर हा तुझ्या अंगावर घालून म्हणजे बघ. पुढे. दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला. कारण त्याला ह्यापूर्वी त्याचा सराव नव्हता. हालेलुया. दाविदाने ते घातलं, पण कारण की त्याचा पोशाख वेगळा होता, बरोबर की नाही, आणि शौलाचं जे होतं चिलखत आणि ते सर्व, तर ते त्याला दिलं आणि तो बघू लागला, म्हणजे त्याने ते घातलं की मला म्हणजे जमते की नाही, तर कारण की तो ठेंगणा होता, तर तो चालून बघू लागला की त्याला चालायला भेटते की नाही, पण त्याला ते चालवत, कारण की त्याची हाईटच ते छोटी होती आणि तो तरुण होता, तर त्याला ते चालवत नव्हतं, तर तो बघत होता, तर तो बोलते नाही मांडा नाही म्हणजे होणार नाही, जमणार नाही हे माझ्याने. हालेलुया. पुढे वाचा. कारण की त्याला त्याचा सराव नव्हता, कारण की त्याचा पोशाख त्याचे कपडे वेगळे होते. दावीद शौलाला म्हणाला हे घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला यांचा सराव नाही. म्हणून दाविदाने ते उतरवून ठेवले. हालेलुया. त्याला तर त्याचा सराव नव्हता, कारण की त्याने कधी ते घेतलंच नव्हतं, कारण की तो लहानाचा म्हणजे झाला मोठा, तर त्याने केव्हा तलवार सुद्धा हातात घेतली नव्हती, कारण की ती वजन असते की नाही. जेव्हा आता आपण छोट्या मुलाच्या हातात जर कोयता दिला तर तो त्याला उचलतो की तो खाली टाकतो, काहीतरी वजनाचं दिलं तर, तसं तर म्हणजे त्याला ते म्हणजे वजन होती, तर त्याच्याने ती म्हणजे
त्याला म्हणजे पकडवत नव्हती की हे कसं काय, मला हे जमणार नाही बाबा, हे काढलेलंच बरं आहे. तर त्याने ते उतरून ठेवलं. हालेलुया. पुढे मग त्याने आपली काठी हाती घेतली. ओळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले. आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला. हालेलुया. मग त्याने आपली काठी, कारण की तो कोण होता? शेरडे मेंढरेच मग बघतात की नाही, जेव्हा बकऱ्या जातात, बकऱ्यांचा असा कलप जातो, तर त्याच्या हातात काय असते? काठी असते की नाही? तो असा करत जातो की नाही, तर त्याच्या हातात सुद्धा काठी असायची. हालेलुया. हालेलुया. आणि ओहळ माहित आहे की नाही? पाणी वाहते ते, त्या ओहळातून 5 गुलगुलीत काय घेतले? गुलगुलीत काय घेतले? गोटे वेचून आपल्या थैलीत, म्हणजे धनगरी बटवा, त्याचा तो म्हणजे त्याचं पॅकेट सारखं ते म्हणजे पर्स म्हणजे हे होतं. हालेलुया. म्हणजे ते पहिल्याच असं म्हणजे ते असायची ना, ती म्हणजे कपड्यासारखी असायची. तर ते बटव्यात ठेवले. आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला. गोफण माहिती आहे की नाही? आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला त्या दिवशी माहिती पडलं की ते असं म्हणजे रबर सारखं असते आणि ते जोरात असं फिरवायचं असते. हालेलुया. पुढे तिकडे तो पलिष्टी ही दाविदाच्या जवळ आला. त्याचा शस्त्रवाहक त्याच्या पुढे चालत होता. पुढे त्या पलिष्ट्यांनी दाविदाला न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला. कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. हालेलुया. त्या पलिष्ट्याने दाविदाला काय नेहालून पाहिले. मग कधी पाहता नेहालून कोणीतरी आलं नवीन, पाहतो की नाही एकदम असं म्हणजे, आणि तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला. म्हणजे त्या पलिष्ट्याला काय वाटला? तुच्छ वाटला की हे एवढूस. हालेलुया. कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा, म्हणजे त्याचा रंग म्हणजे तांबूस होता व तो सुकुमार होता. म्हणजे एकदम तो कोवळा तरुण, म्हणजे आता म्हणजे बोलतात ना की एकदम म्हणजे असं तरुण म्हणजे असतात ना मुलं, म्हणजे तसा होता तो. पुढे तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्या पुढे आला आहेस. हालेलुया. तर तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, काय म्हणला? मी काय कुत्रा आहे? बोलला की नाही की मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्या पुढे आला आहेस? कारण की काठी घेऊन काय कुत्र्यालाच मारतात की नाही? कुत्र्याला कोणाला तरी मारतात की नाही? हालेलुया. मी काय कुत्रा आहे? मी काय तुला असाच वाटलं? कारण की तो बालपणापासून कसलेला योद्धा होता, एकदम दिप्पाट आणि एकदम तो हे होता. म्हणजे पुढे त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदाला शिव्याशाप दिले. हालेलुया. त्या पलिष्ट्याने त्यांच्या म्हणजे आपल्या देवांची नावे घेऊन दाविदाला शिव्याशाप दिले. हालेलुया. पुढे
तो दाविदाला म्हणाला, तो दाविदाला म्हणाला, असा जवळ ये, असा जवळ ये, म्हणजे तुझे मांस तुझे मांस आकाशातील आकाशातील पक्ष्यांना व व वन पशूंना देतो. वन पशूंना देतो. हालेलुया. तो पलिष्टी दाविदाला म्हणाला की असा जरा जवळ ये, म्हणजे त्यांनी जवळ बोलावलं की असा जरा जवळ ये, म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देतो. कारण की तो कसा होता, म्हणजे वयामध्ये तो आलेला आणि छोटा, आणि त्याची हाईट सुद्धा म्हणजे छोटी होती. हालेलुया. तर जरा असा जवळ ये, जवळ ये. आपण बोलतो की नाही कोणाला तरी, कसा असा जरा जवळ ये. हालेलुया. तसं त्यांनी त्याला बोललं, आणि तुझं मांस जरा आकाशातील पक्ष्यांना आणि वनपशूंना देतो. पुढे तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, तू तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. हालेलुया. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, तू तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. कारण की त्याने शिबीछाप आणि काही ना काय बोललं. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. तो परमेश्वराच्या नावाने त्याच्याकडे गेलेला, कारण की तो स्वतःच्या शक्तीवर काही करू शकत नव्हता. कारण की त्याला जेव्हा सांगितलेलं शौलाने की जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. पुढे आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल. हालेलुया. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देणार आहे, बरोबर की नाही? हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन. तेव्हा इस्रायल मध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल. हालेलुया. मात्र त्याच्याकडे ते 5 गोटे होते, तर आपल्याकडे किती आहेत? गोटे म्हणजे काय? आणि गोफन म्हणजे आपलं तोंड, आपली जीभ आहे की नाही? आहे तुम्हाला तोंड? आणि गोटे आहेत की नाही? गुलगुलीत आहेत की नाही? कुठे आहेत गुलगुलीत गोटे? कुठे आहेत? वचन आहेत की नाही तुमच्याकडे? 1 आहे, 2 आहेत, 3 आहेत. मग आपलं तोंड हे काय आहे? गोफन आहे की नाही? मग जेव्हा त्याने सुद्धा ते गोफन फिरवलं असेल आणि त्याच्यावर, तेव्हा त्याच्या लागला की नाही? मग तसंच जेव्हा आपण सुद्धा वचन, परिस्थिती आपली जर कोणती तरी असेल, कोणाकोणाला भीती वाटते, कोणाकोणाची परिस्थिती काही ना काही, आजार असते, कोणाला उदाहरण म्हणजे कोणाकोणाला मूलबाल नसते, कोणाकोणाची परिस्थिती एकदम पैसे नसतात, काही नसतात त्यांच्याकडे. तर जेव्हा हे आपलं तर गोफन तोंड आहे, मग गोटे सुद्धा आहेत की नाही? आपल्या आरतेलावर ठेवतो की नाही गोटे? बंद करून ते ठेवलेले आहेत.
ठेवलेले आहेत की नाही? मग तेच गोटे घेऊन काय करायचे आहेत? तोंडात टाकून फिरवायचे आहेत की नाही? मग फिरवता, मग फिरवून 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 ते असे फेकायचे आहेत. कारण की जेव्हा आपण एक 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 आपण म्हणजे वचन बोलतो तेव्हा सैतान तिथे काय होते? त्याला पळावं लागतं की नाही? जेव्हा आपण वचन बोलतो तेव्हा. मग जेव्हा जेव्हा आपण ते तोंडामध्ये टाकतो गोटे आणि वचनाचे आणि ते फिरवतो फिरवतो तर त्याला एक 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 फटका बसतो की नाही? बसतो की नाही? मग परिस्थिती ती जाते की तिथेच राहते? की त्यांनी दाविदाने बोललं की नाही बाबा, आता एवढा माझ्या पुढे आला एवढा मोठा बलिष्ठी, तर मला याला मारता येणार नाही. पण त्याने तसं केलं त्याने तसं. मग काय केलं? मग आपल्या सुद्धा आता परमेश्वर बरोबर आहे. मग आता आपल्याला शब्द बोलायचा आहे की नाही? मग कसा बोलायचा आहे तो? म्हणजे जशी परिस्थिती आहे तसं परिस्थितीनुसार बोलायचं आहे. प्रभू येशूचा पवित्र आत्मा, म्हणजे जशी परिस्थिती रडून रडून, कोण कोण झोपून बोलतात की नाही? कोण कोण झोपून, मी अशी बोलायची झोपून. हालेलुया. म्हणजे जसा जसा मूड असतो तसं तसं झोपून झोपून वचन बोलायचं. मग तसं बोलायचं आहे की धैर्याने बोलायचं आहे? धैर्याने बोलणार. गोफन मध्ये गोटे टाकावे लागतील की नाही? मग टाकणार. आणि तो शब्द आपल्या कुठे पाहिजे? अंतःकरणात सुद्धा पाहिजे की नाही? कारण की मरियेने सुद्धा तो शब्द लास्ट पर्यंत ठेवला की फेकला? ठेवला की नाही? मग आपल्याला आता काय करायचं आहे? मग तुमच्याकडे गोफन आहे, मग ती काहीतरी कामाला येते की नुसतं भांडण करायला? उदाहरण म्हणजे की शिवीगाल करायला, म्हणजे असं की त्यालाच की बडबड करायला जास्त, वायफल बडबड. रोमांटिक कुठे गेले? मग आता हे जे आपल्याला गोफन दिलेलं आहे हे कशासाठी वापरायचं आहे आपल्याला? हालेलुया. कशासाठी वापरायचं आहे? हालेलुया. बोलत नाही तर परिस्थिती मोठी आहे की परमेश्वराचा शब्द मोठा आहे? मग परमेश्वराचा शब्द मोठा आहे, पण आपण काय करतो? परिस्थिती प्रभूच्या शब्दाहून उंच करून ठेवतो की नाही? कारण की प्रभूचा शब्द काय करणार? ही परिस्थिती प्रभूच्या शब्दाच्या शिवाय मोठी आहे. हालेलुया. हालेलुया. मग परिस्थिती येते की कोणालाच येत नाही? येते. मग गोफन आता वापरावं लागेल की नाही? की रडायलाच वापरायचं आहे? हालेलुया. मग आता वापरणार की ठेवायचं आहे तसंच? वापरायचं आहे. आणि जेव्हा परिस्थिती येणार तेव्हा रडायचं आहे. मग काय करायचं आहे? मग काय करायचं आहे आपल्याला? बरोबर. मग बोलता तुम्ही शब्द की ठेवलाय तसाच? खालती बसल्यात ते. हालेलुया. भित्रेपणाचा आत्मा दिलाय. मग कोणता आत्मा दिलाय? गोफन जर कामाला घेतलं नाही तर सैतान बरोबर फटके देणार. कारण की त्याला बरोबर माहिती असते, जर दाविदाने सुद्धा जर त्याची परिस्थिती बघितली असती तर त्याच्या सुद्धा जीवनात ते झालं नसतं. बरोबर की नाही? मग आपल्याला आता ते गोटे घ्यायचे आहेत, ती गोफन काहीतरी कामाला वापरायचे आहे की नाही? त्याने 5 गोटे घेतलेले, आपल्याकडे तर भरपूर गोटे आहेत की नाही? हालेलुया. हालेलुया. मग आपल्या देव बरोबर आहे की नाही? कारण की तो बोलतो की नाही की जगाच्या अंतापर्यंत मी सर्व दिवस मी तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि कधीही. पण आपण विसरतो. म्हणजे आपलं काहीतरी चांगलं झालं की विसरतो की नाही?
जेव्हा परिस्थिती असते तेव्हा काय बोलतो, येशू आमच्याच जीवनात हे का असं करते तू. पहिला तर खूप बोलले, जेव्हा आता वचनामध्ये आलो तेव्हा माहिती पडलं की आता तसं बोलायचं नाही, बरोबर की नाही. हालेलुया, हालेलुया. आणि दुसऱ्यांचं आपण तर आपलं गोफण वापरत नाही, तसंच ठेवलंय, गोटे पण तसेच ठेवल्यात, बायबल काही उडत नाही. आणि दुसरे जेव्हा इथे साक्षी देतात तर तिथे खजबलते की नाही, खजबलते की नाही, की ह्यांच्या बोटीला एवढे मासे होते, हिला हा आजार होता, या आजारातून ही बाहेर पडली. आपलं गोफण तसंच ठेवलंय, ती त्यांचे गोफण आणि गोटे वापरतात, आपण वापरत नाही, म्हणून तो आपण तिथेच असतो की नाही. हालेलुया. मग आपल्याला आता ते वापरायचं आहे की ते गोफण आणि गोटे ठेवायचे आहेत. वापरणार, 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 सर्वजण वापरणार. हालेलुया. हालेलुया. मग ब्रदरांनी वचन दिलेलं की नाही, की प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही. हालेलुया. रोमांटी तुम्ही झोपलेल्या तिथे. हालेलुया. प्रभू तुम्हाला सहाय्य करणार आहे, सहाय्य करणार आहे. ऐकलं तुम्ही प्रवचन. हालेलुया. राहू दे, पण ऐकलं की नाही तुम्ही. मग आता जेव्हा तुम्हाला परिस्थिती येणार तेव्हा जे आत्मा ऐकला, आत्मा झोपत नाही. हालेलुया. मग जेव्हा आता परिस्थिती येणार तेव्हा परिस्थितीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. की तुम्ही बोलत होते की मला मळमळ होते, मला पोटात फुगते, म्हणजे असं तुम्ही हे दिलेला की माझं ते बरं झालं. आता जर दुसरी काहीतरी परिस्थिती आली, उदाहरण देते, तर तुम्ही त्याच टायमाला ते आठवण करणार की त्या टायमाला परमेश्वराने मला त्याच्यामधून सोडवलेलं, बाहेर काढलेलं, तर हे काहीच नाही आहे. असंच बोलणार की काय श्रीमंतांचं ऐकतो परमेश्वर, गरिबांना कोण विचारते, कोणच नाही विचारत. हालेलुया. असंच बोलतो आपण, असंच बोलतो. पहिला बोलत होतो की नाही. पहिला काय बोलायचो, काय ये बाजूवाल्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाही, आमच्याच जीवनात कशाला प्रॉब्लेम, आमच्याच जीवनात कशाला हे बोलतो की नाही. मग ते आपल्याला आता बोलायचं आहे की आठवण करायचं आहे की प्रभू नाही, तुम्हाला त्या टायमाला सहाय्य केलेलं आता नाही करणार, कारण की तो आपल्यावर प्रेम करतो की नाही. हालेलुया. आणि जसं मरियेच्या देवाचा शब्द तिने तिच्या हृदयात 33 वर्षेस ठेवला की नाही. मग जेव्हा परिस्थिती आली तेव्हा बोललं की काय परमेश्वर, दुसरे तर चांगले खातात पितात, त्यांच्या बरोबर काय नाही, माझ्याच सोबत कशाला असं बोललं ती. मग काय बोललं, जेवढं पण तिच्यावर जी परिस्थिती यायची ती तिने सहन केली की नाही. हालेलुया. आणि जो देवाने तिला शब्द दिलेला तो घेऊन ती चालली की नाही. मग जेव्हा ब्रदर इथून आपल्याला वचन देतात तर ते आपण घरी जाऊन काय करतो, काय हे शब्द असते, हाय त्याला आपण व्हॅल्यू देतो, कारण की किंमत देतो, कारण की देवाचा शब्द हा काय आहे, सर्वात उच्च स्थानावर आहे की नाही. हालेलुया. मग जेव्हा आपण घरी जेव्हा ब्रदर इथून शब्द देतात तर ते ब्रदर देतात आपल्याला शब्द, मग कोण देतो, स्वतः प्रभू येशू देतो की नाही. मग दाविदाने जसे गोटे त्या ओहळातून उचलले तसे सुद्धा आपल्याला सुद्धा ब्रदर देतात की नाही, की हे वचन घ्या आणि हे वचन बोला आणि इथे या आणि प्रवचन ऐका. तर मग आपण ते तसं करतो की केवढं तरी केलं तरी आपण परिस्थिती घेऊनच बसतो. आता घेणार परिस्थिती मागे. हालेलुया. घ्यायची आहे भीती, मग काय करायचं आहे, धैर्याने मुखाने कबूल करायचं आहे की नाही. अंतःकरणात हाय वचन. धन्यवाद येशू.
हालेलुया. मग या कोणीतरी प्रार्थना करायला शेवटची. या लविना बाई या, तुम्हीच या, लविना सिस्टर. सर्वांनी डोळे बंद करा. धन्यवाद देता आहे अब्बा बाप्पा की तू आम्हाला शिकवलं आहेस, की तू आम्हाला वचन दिली आहेस, आणि जेव्हा तू शिकवत असतोस तेव्हा ते वचन आमच्या जीवनामध्ये आमच्या परिस्थितीला लागून आहे. त्या परिस्थितीसाठी बोलण्यासाठी तू आम्हाला ते वचन दिले आहेस. पण कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये परिस्थितीला उंच करतो आणि तुझ्या वचनाला व तुला खाली करतो, आणि आम्हाला असं वाटते की आता ही परिस्थिती आम्हाला खाऊन टाकणार, आणि कधी कधी ती आम्हाला खाऊन टाकते. परंतु आज आम्हाला चांगलं सोप्या भाषेमध्ये तू रहस्य पटवून दिलं आहेस की देवाचं वचन आपल्यासाठी दिलं आहे व प्रत्येक परिस्थितीमध्ये ते आपल्याला वापरायचं आहे. आणि आम्ही हाच निर्णय घेतो पिता की तू जे जे वचन आम्हाला दिलं आहेस ते आमच्या गरजेसाठी आवश्यक आहे आणि आमच्या जीवनामध्ये वापरत आहोत आणि आम्ही वापरत राहणार, असं आम्ही सर्वजण विश्वास करतो पिता, आणि धन्यवाद देतो. ही अब्बा बाप्पा मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करत आहे. आमेन, आमेन, आमेन.